Welcome all of you. Next symmetry element is center of symmetry. Okay, it is denoted by I. Following points. By using following points, we can discuss about the center of symmetry. First point is it is imaginary point at the center of molecule. Second point is molecule can have only one center of symmetry. Third point is there may be an atom at the center of symmetry. And most important point, by using this point we can discuss about the symmetry element is molecule is said to be center of symmetry if every atom has an identical atom. Every atom has an identical atom at the equal distance. Identical atom at the equal distance from the opposite sides of the center. Or another important definition is, or next point is, a molecule is said to be a center of symmetry if a straight line drawn from every atom. A straight line is drawn from every atom through the center of molecule. Every atom through the center of the molecule. And continued, this straight line is continued in the same direction, meets an equivalent atom at the same distance from the center. ठीक आहे. काही पॉईंट्स आपण इनिशियलीच डिस्कस करून घेतले. त्या पॉईंट्सचा वापर करून आपण सेंटर ऑफ सिमेट्री समजून घेणार आहोत. पहिले तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सेंटर ऑफ सिमेट्री इज डिनोटेड बाय आय. कशाने डिनोट करतो आपण? सिम्बॉलाइज कसं करतो? मग आयने. फर्स्ट पॉईंट मी तुम्हाला स्टार्टिंगला काय सांगितलं, इट इज इमॅजिनरी पॉईंट ॲट द सेंटर ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलच्या सेंटरमध्ये एक इमॅजिनरी पॉईंट असेल आणि त्या पॉईंटच्या जागेवर एकतर ॲटम म्हणजे मॉलिक्यूलच्या सेंटरमध्ये एकतर ॲटम असेल किंवा असू शकणार नाही. म्हणजे मॉलिक्यूल कॅन हॅव मॉलिक्यूल मे बी ॲटम ॲट द सेंटर ऑफ मॉलिक्यूल. त्या सेंटरमध्ये एकतर ॲटम असू शकतो किंवा ॲटम राहणार नाही. ठीक आहे. किंवा आपण असं कन्सिडर करूया, एक पॉईंट मॉलिक्यूलच्या सेंटरमध्ये एक असा पॉईंट असेल, त्या पॉईंटलाच आपण सिमेट्री एलिमेंट इथे कन्सिडर करणार आहोत आणि त्या पॉईंटच्या थ्रू आपण इन्व्हर्ट करणार आहोत मॉलिक्यूलला किंवा रिफ्लेक्ट करणार आहोत मॉलिक्यूलला. मग त्या इन्व्हर्जनच्या ऑपरेशनलाच आपण इथे काय म्हणणार आहोत? मग सिमेट्री ऑपरेशन. पुढे अजून डिटेलमध्ये सिमेट्री एलिमेंट समजून घेण्यासाठी आपण दोन पॉईंट्स इथे लिहून घेतले. पहिला पॉईंट काय आहे? मॉलिक्यूल इज सेड टू बी अ सिमेट्री. मॉलिक्यूल इज सेड टू बी अ सेंटर ऑफ सिमेट्री इफ एव्हरी ॲटम हॅज an identical atom at equal distance from the opposite side of the center. ठीक आहे. पहिल्या पॉईंटच्या नुसार काय,
कोणत्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे हे आपण कशावरनं म्हणू शकतो? एक किंवा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे हे आपण कशावरनं म्हणू शकतो? तर त्या मॉलिक्यूलच्या प्रत्येक ॲटमच्या अपोजिट साईडला, त्या मॉलिक्यूलच्या प्रत्येक ॲटमच्या अपोजिट साईडला इक्वल डिस्टन्सने सेम ॲटम जर असेल तर त्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असेल असं आपण म्हणू शकतो. ही डेफिनेशन नाही समजली, परत एक दुसरी ऑप्शनल डेफिनेशन आहे किंवा दुसरी स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंटचा वापर करून पण आपण ती मिनिंग समजू शकतो की इफ स्ट्रेट लाईन इज ड्रॉन फ्रॉम एव्हरी ॲटम, जर आपण त्या मॉलिक्यूलच्या एक ॲटममधनं किंवा प्रत्येक ॲटममधनं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, ती स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आपण त्या ॲटमपासून सेंटरपर्यंत, आणि ती सेंटरपासून आपण जर ती स्ट्रेट लाईन कंटिन्यू केली, इफ द स्ट्रेट लाईन इज ड्रॉ फ्रॉम एव्हरी ॲटम थ्रू द सेंटर ऑफ मॉलिक्यूल अँड कंटिन्यूड इन सेम डायरेक्शन मीट्स इक्वॅलंट ॲटम ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. ठीक आहे, दोघं स्टेटमेंटचं मिनिंग समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. टेट्राक्लोरोप्लॅटिनेट हा एक एक्झाम्पल. आपण स्क्वेअर प्लेनर प्लॅटिनमचा कॉम्प्लेक्स घेतला क्लोरीन बरोबर. ठीक आहे, याला आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो किंवा अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी मी त्याला अशा पद्धतीने लिहून घेईल. ठीक आहे, फक्त मॉलिक्यूलला काय केलं मी असं उभं करून घेतलं. मग हा एक क्लोरीन ॲटम, हा एक क्लोरीन ॲटम, हा इकडचा क्लोरीन ॲटम, इकडचा क्लोरीन ॲटम. ठीक आहे, पहिल्या स्टेटमेंटनुसार कोणत्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट होऊ शकते? तर सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला, सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला जर सारखे ॲटम असतील, आता हा सेंटर प्लॅटिनम जर सेंटर कन्सिडर केला तर त्या सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला, इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम्स आहे. इकडे पण क्लोरीन आहे, इकडे पण क्लोरीन आहे. या सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला क्लोरीन ॲटम आहेत. म्हणून आपण काय म्हटलं मग या मॉलिक्यूलमध्ये काय मग सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. दुसरी स्टेटमेंट काय आहे? इफ वी कॅन ड्रॉ द स्ट्रेट लाईन फ्रॉम एव्हरी ॲटम थ्रू द सेंटर ऑफ मॉलिक्यूल. या 4 क्लोरीनपैकी कोणत्याही क्लोरीन ॲटमपासून जर आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि ती स्ट्रेट लाईन आपण सेंटरपर्यंत ड्रॉ केली आणि सेंटरपासून अपोजिट साईडला आपण ती स्ट्रेट लाईन कंटिन्यू केली तर आपल्याला काय मिळेल? मग इक्वॅलंट ॲटम मिळेल. जर आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली कोणत्याही ॲटमपासून आणि ती स्ट्रेट लाईन कंटिन्यू केली सेंटरपासून अपोजिट डायरेक्शनला तर आपल्याला काय मिळेल? मग इक्वल ॲटम मिळेल. आणि जर इक्वल ॲटम मिळत असेल तर त्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली या क्लोरीनपासून या क्लोरीनपर्यंत, इकडे स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर इकडे क्लोरीन आहे, अपोजिट साईडला तेवढ्याच डिस्टन्सने ती लाईन ड्रॉ केली तर आपल्याला परत काय मग सेम ॲटम मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारच्या मॉलिक्यूलमध्ये मग काय सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. मॉलिक्यूलमध्ये एकच पॉईंट असं राहील, म्हणजे एकापेक्षा जास्त सेंटर ऑफ सिमेट्रीचे किंवा एकापेक्षा जास्त सिमेट्री एलिमेंट्स तिथे पॉसिबल नाही. एकच पॉईंट असेल आणि त्या पॉईंटच्या थ्रू आपण काय मग इन्व्हर्जन ऑपरेशन करू शकतो. मग जो सेंटर असेल त्या पॉईंटला आपण काय म्हणायचं? मग सिमेट्री एलिमेंट. या पॉईंटला काय म्हणायचं? सिमेट्री एलिमेंट. ज्या पॉईंटच्या इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम आहे, या पॉईंटच्या इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम्स आहेत, त्या पॉईंटला आपण काय म्हणायचं? मग सिमेट्री एलिमेंट म्हणायचं. आणि या सिमेट्री एलिमेंटच्या भोवती आपण सिमेट्री ऑपरेशन ऑपरेट करू शकतो, म्हणजे इन्व्हर्जन ऑपरेशन ऑपरेट करू शकतो. म्हणजे या क्लोरीनला इकडे इन्व्हर्ट करू शकतो, हा क्लोरीन इकडे इन्व्हर्ट करू शकतो, या क्लोरीनला इकडे पाठवू शकतो. म्हणजे इन्व्हर्जन ऑपरेशन आपण या सिमेट्री एलिमेंटचा वापर करून कॅरीड आउट करू शकतो या मॉलिक्यूलमध्ये. म्हणजे पॉईंट तुमचा सिमेट्री एलिमेंट झाला आणि इन्व्हर्जन या पॉईंटच्या भोवती हे काय झालं? तुमचं सिमेट्री ऑपरेशन झालं. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय मीनिंग ऑफ सेंटर ऑफ सिमेट्री आहे. फक्त याच मॉलिक्यूलमध्ये आहे का? नाही, असे भरपूर मॉलिक्यूल आहे. जसं की आपण H2 मॉलिक्यूल घेतला, हायड्रोजन आणि हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन ॲटम कोव्हॅलंटली बॉन्डेड आहे एकमेकांशी. तर इथे या सेंटर हा जर त्या कोव्हॅलंट बॉन्डच्या सेंटरमध्ये एक पॉईंट आपण कन्सिडर केलं तर या पॉईंटचं इक्वल
आणि अपोजिट साईडला काय आहेत मग तुमचे सारखे ॲटम, म्हणून H2 मॉलिक्यूलमध्ये काय मग सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. तसंच आपण CO2 मॉलिक्यूल जर कन्सिडर केलं तर हा कार्बन तुमचं सेंटर होऊन जाईल आणि या सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम येईल, म्हणून CO2 मॉलिक्यूलमध्ये सुद्धा सेंटर ऑफ इन्व्हर्जन प्रेझेंट आहे. ॲसिटिलीन मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, अशा प्रकारचं, तर इथे आपण याला पॉईंट कन्सिडर करू शकतो आणि या पॉईंटच्या इक्वल आणि अपोजिट साईडला तुम्हाला सारखे ॲटम्स पाहायला मिळतील. ठीक आहे. तसंच BeF2 जर मॉलिक्यूल आपण पाहिलं BeF2, तर इथे बेरिलियम सेंटरमध्ये असेल आणि 2 फ्लोरीन ॲटम. तर या मॉलिक्यूलमध्ये सुद्धा काय मग या पॉईंटच्या इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम्स आहेत आणि त्यांना आपण रिफ्लेक्ट करू शकतो थ्रू इन्व्हर्जन ऑपरेशन, म्हणून या मॉलिक्यूलमध्ये काय मग सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. हे आपण काय पाहिलं मग सिमेट्री एलिमेंट, सेंटर ऑफ सिमेट्री आणि इन्व्हर्जन ऑपरेशनबद्दल. नेक्स्ट सिमेट्री एलिमेंट, लास्ट काय आपला फिफ्थ आयडेंटिटी. फिफ्थ वन इज आयडेंटिटी. ठीक आहे. आयडेंटिटी या सिमेट्री एलिमेंटला डिनोट करतात ईने. ई म्हणा किंवा इप्सिलॉन म्हणा, बऱ्याचशा बुकमध्ये इप्सिलॉन आहे, काही ठिकाणी ई आहे. ठीक आहे. इथे सुद्धा काही पॉईंट्सचा वापर करून आपण आयडेंटिटी हा सिमेट्री एलिमेंट समजून घेऊ. तर सगळ्यात अगोदर आयडेंटिटीमध्ये आपण काय करतो, मॉलिक्यूलला 360 डिग्रीने काय करतो मग रोटेट करत असतो आयडेंटिटी ऑपरेशनमध्ये. म्हणून इट इज इमॅजिनरी एलिमेंट ऑफ सिमेट्री अँड पॉझेसेस एव्हरी मॉलिक्यूल. बरोबर आहे. हा एक इमॅजिनरी सिमेट्री एलिमेंट आहे आणि तो प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे. कारण की कोणताही मॉलिक्यूल असू द्या, त्याला आपण 360 डिग्रीने मग आपण रोटेट करू शकतो. इवन इफ दगड जरी आपण घेतला तर त्यालासुद्धा आपण 360 डिग्रीने रोटेट करून इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळवू शकतो. म्हणून प्रत्येक मॉलिक्यूल हा एक इमॅजिनरी सिमेट्री एलिमेंट आहे आणि तो प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये काय मग प्रेझेंट आहे. याच्यात आपण काय मग 360 डिग्रीने मॉलिक्यूलला काय करतो, रोटेट करतो. म्हणून प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये इवन इफ असिमेट्रिकल मॉलिक्यूलमध्ये सुद्धा काय मग आयडेंटिटी हा सिमेट्री एलिमेंट तुमचा प्रेझेंट आहे. ठीक आहे. हा सिमेट्री ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर मॉलिक्यूलमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कुठल्याही ॲटमला तुम्ही 360 डिग्रीने रोटेट करा, काहीच फरक पडणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण कोणताही मॉलिक्यूल कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल BF3 जर आपण कन्सिडर केलं, हे फ्लोरीन लेबल जरी केलं तुम्ही, याला 1, 2, 3ने लेबल जरी केलं या प्लेनर मॉलिक्यूलला, तर या फ्लोरीनला जर मी 360ने रोटेट केलं तर तो फिरून परत त्याच जागेवर येईल. याला 360ने रोटेट केलं तर फिरून त्याच जागेवर येईल. याला 360ने रोटेट केलं तर तो फिरून त्याच जागेवर परत येईल. म्हणजे कुठल्याही प्रकारचा चेंज मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ठीक आहे. म्हणून याला आपण काही ठिकाणी याला ऑपरेशन म्हटलेलं नाही आहे. इट इज नॉट अ ऑपरेशन ॲट ऑल, इट इज सुडो ऑपरेशन. हे काय एक सुडो ऑपरेशन, म्हणजे ऑपरेशन सारखं आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काहीच चेंज झालेलं नाही आहे असं पाहायला मिळेल, पण ॲक्च्युअलमध्ये ते आपण ऑपरेशन त्याच्यात ऑपरेट केलेलं आहे. ठीक आहे. तर आयडेंटिटी हे काही इतकं खूप मोठं डिफिकल्ट पार्ट वगैरे नाही. सगळ्यात सिम्पल सिमेट्री एलिमेंट तुमचा आयडेंटिटी आहे. रिप्रेझेंट करतो आपण ईने. प्रत्येक ठिकाणी आपण पॉईंट्स का कन्सिडर करतो आहे, कारण की आता जरी ऑनलाईन एक्झाम होते तरीसुद्धा थेरॉटिकल ॲन्सर लिहिण्याची सवय तुमची जायला नको. म्हणून आपण काय मग प्रत्येक सिमेट्री एलिमेंट, सिमेट्री ऑपरेशन बाय युझिंग डेफिनेशन, बाय युझिंग अ पर्टिक्युलर पॉईंट आपण काय मग ते सगळं डिस्कस करून घेतो आहे. ठीक आहे. तर इथे आपले सगळे सिमेट्री एलिमेंट्स संपलेले आहेत. पुढे आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, इक्विवॅलेंट सिमेट्री एलिमेंट. ते झालं का मग पुढे सगळ्याच डाटाचा आपण यूज करून, सगळ्या नॉलेजचा यूज करून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट पॉईंट ग्रुप डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत आपण हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे, नाही तर नाही समजलं असेल तर मला कमेंट करा. परत एकदा मी वेगळ्या पद्धतीने अजून ते दुसरं लेक्चर रेकॉर्ड वगैरे करून अपलोड करून देईल. तोपर्यंत जर सिमेट्री एलिमेंट 5ही मी
तुम्हाला 5 लेक्चरचा वापर करून अपलोड केलेले आहेत. जर समजले नसतील तर परत ते व्हिडिओ रिपीट करून पाहून घ्या, कारण की पॉईंट ग्रुपमध्ये या सगळ्या नॉलेजचा आपल्याला काय मग यूज करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.